राज्यातील 29 महापालिका निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयाचा वारू चौफेर उधळला असून त्याचा मोठा प्रभाव पुणे महापालिकेवर पडलाय। विरोधकांचा फडशा पाडताना भाजपने महायुतीत मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाला आणि अजित पवार गटालाही दणका दिलाय। पुण्यात बिग फाईट्स ठरलेल्या काही महत्त्वाच्या जागांचा थोडक्यात आढावा घेऊयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात लेट्स मराठी। पुणे महापालिकेत संपूर्ण शहराचं लक्ष असलेल्या बिग फाईट्स मध्ये प्रभाग क्रमांक 9D चा समावेश आहे। इथे भाजपाचे लहू बालवडकर आणि राष्ट्रवादीचे अमोल बालवडकर यांच्यात थेट लढत झाली। रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती, मात्र शेवट गोड तर सर्वच गोड म्हणत अमोल बालवडकर यांनी लहू बालवडकर यांचा 903 मतांनी पराभव केला आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना देखील धक्का दिलाय। आयुष कोमकर हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना प्रभाग क्रमांक 23 मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती। त्या दोघींची निकाल काल समोर आले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय। सोनाली आंदेकरांसह लक्ष्मी आंदेकरांचा निवडणुकीत विजय झालाय, तर याच प्रभागातून शिवसेना नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव झालाय। लक्ष्मी आंदेकर यांनी भाजपच्या ऋतुजा गडाळे यांचा 141 मतांनी पराभव केलाय। पुण्यातील डॅशिंग नेते अशी ओळख असलेले ठाकरे सेनेचे नेते वसंत मोरे यांना पुणे महापालिकेत मोठा धक्का बसलाय। वसंत मोरे यांनी महापालिकेच्या निवडणुकीत आपल्या मुलाला लॉन्च केलं होतं। वसंत तात्यांनी आपला लाडका लेक रुपेश मोरे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला होता। अशातच वसंत मोरेच्या लेकाचा घरच्या मैदानावर सपाटून पराभव झालाय। त्यामुळे आता कात्रजचा घाट दाखवतो म्हणणाऱ्या वसंत मोरे यांना आणि त्यांच्या मुलाला भाजपाने कात्रजचा घाट दाखवलाय। पुण्यात गणेश बिडकर विरुद्ध माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे पुत्र प्रणव धंगेकर यांच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। यामध्ये गणेश बिडकर यांनी बाजी मारली आहे। बिडकरांनी 2017च्या रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या पराभवाचा वचपा काढलाय। धंगेकरांचा मुलगा प्रणव आणि रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा यांचा देखील पराभव झालाय, त्यामुळे त्यांना जोराचा धक्का बसलाय। पत्नीचा प्रभाग क्रमांक 23 मधून पराभव झाला, तर मुलगा प्रणवचा प्रभाग क्रमांक 24 मधून पराभव झालाय। पुणे महापालिका निवडणुकीत लक्षवेधी ठरलेल्या प्रभाग क्रमांक 37 मध्ये भाजपने क्लीन स्वीप दिलाय। या निकालाने राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे सेनेचे आमदार तानाजी सावंत यांना मोठा राजकीय धक्का बसलाय। सावंत यांनी या निवडणुकीत आपला मुलगा गिरीराज सावंत याला लॉन्च केलं होतं, मात्र यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय। त्यामुळे हा सावंत यांच्यासाठी राजकीय धक्का मानला जातोय।